नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं सहर्ष आणि सविनय स्वागत करते. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर, दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते. या सुभाषिताचा अर्थ हे आदिदेवा, हे सूर्या, हे भास्करा, तू प्रसन्न हो आणि तुझे आशीर्वाद, तुझी कृपादृष्टी आमच्यावर सतत राहू दे. बघा ना, आपण शाळेत असताना सूर्य संपावर गेला तर असा काहीतरी निबंध लिहिला असेल. खरं तर ही कल्पना सुद्धा करवत नाही, कारण सूर्य आहे म्हणून हे जलचक्र, हे निसर्गचक्र अव्याहतपणे सुरू आहे. सौर ऊर्जा ही काळाची गरज आहे आणि येणाऱ्या भविष्य काळासाठी अक्षय ऊर्जेचं ते वरदान आहे. आपल्याला जर ऊर्जा वाचवायची असेल, भविष्यात ऊर्जा संचय करायचा असेल तर नक्कीच सौर ऊर्जेचा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला उपयोग होऊ शकतो. इतकंच काय, पण सौर ऊर्जा ही पर्यावरण स्नेही ऊर्जा सुद्धा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ऊर्जेची बचत करताना सौर ऊर्जेचा वापर आपण नेमका कशा पद्धतीने करू शकतो हेच सगळं सांगण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी सखी सह्याद्रीचा आजचा विषय आपण निवडलाय. बघूया आज आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत. ते विषय अगदी सोपा आणि महत्त्वाचा आहे. सौर ऊर्जा, काळाची गरज. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज सखी सह्याद्रीमध्ये आपल्या बरोबर आहेत सौर ऊर्जा आणि पर्यावरण तज्ञ कल्पना डुमरे मॅडम. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. आणि खरंच सौर ऊर्जा ही काळाची गरज आहे, महत्त्वाची आहे. या विषयावर आपल्याकडून आम्हाला मार्गदर्शन हवंय. पण सर्वप्रथम सर्व रसिक प्रेक्षकांना त्यांचा थोडक्यात परिचय करून देऊ इच्छिते. सौर ऊर्जा आणि पर्यावरण तज्ञ कल्पना डुमरे या आहेत. त्याचबरोबर त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर डोंबिवली महाराष्ट्र येथील इंडस इन्स्ट्रुमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इंडस सोलार पॉवर यांच्या त्या संचालिका आहेत. गेल्या 30 वर्षांपासून कंपनी पॉवर बॅकअप आणि सौर ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असून सौर प्रकल्पांचं नियोजन, इन्स्टॉलेशन, देखभाल अशा सर्वसमावेशक सेवा त्या पुरवतात. कल्पना डुमरे या शाश्वत आणि हरित ऊर्जेच्या प्रचारासाठी सक्रिय असून विशेषतः रूफटॉप सोलार प्रकल्पाद्वारे ग्राहकांना वीज बिलामध्ये मोठी बचत कशी करता येईल याविषयी त्या मार्गदर्शन करतात. तसंच त्या सोलार प्रोजेक्ट प्लॅनिंग, फायनान्सिंग, इन्स्टॉलेशन, सोलार मेंटेनन्स, इन्व्हर्टर, बॅटरी सोल्युशन याबद्दल सुद्धा ग्राहकांना वेळोवेळेला योग्य मार्गदर्शन करतात. इंडस सोलार या यूट्यूब चॅनलद्वारे वेगवेगळ्या विषयांवरती सोलारबाबत जनजागृती करण्याचं सुद्धा त्या काम करतात. आज सौर ऊर्जा काळाची गरज ही तर आहेच, पण ही काळाची गरज ओळखून कशा पद्धतीने आपल्याला यात काम करता येईल याविषयी त्या मार्गदर्शन करणार आहेत. पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते. सौर ऊर्जा, काळाची गरज हा आपला आजचा सखी सह्याद्रीचा विषय आहे. आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत सौर ऊर्जा आणि पर्यावरण तज्ञ कल्पना डुमरे मॅडम. तेव्हा आता वेळ न घालवता या विषयाला मी सुरुवात करणार आहे. आणि अगदी पहिलाच प्रश्न मनात माझ्या हा आहे की आपण बातम्या वाचतो, एकंदरीत आपला सगळ्यांचा हा अभ्यास आहे की महाराष्ट्रात, भारतात सोलरायझेशन खूप वेगाने वाढतंय. तर काय या वाढीची नेमकी कारण आहेत असं आपल्याला वाटतं? काय सांगाल? आता आपल्या सगळ्यांना हे माहितीच आहे की आपला भारत देश हा एक वेगाने विकसित होणाऱ्या राष्ट्रांपैकी एक राष्ट्र आहे. आता हा विकासाचा पाया काय आहे तर ऊर्जा. तुम्हाला जास्त विकास करायचा असेल तर तुम्हाला जास्त ऊर्जा लागणार. जर मिळणारी ऊर्जा जर जीवाश्म इंधनांकडून असेल किंवा कोल बेस्ड असेल तर ती खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण करून जाते. बरोबर. म्हणजे तुम्हाला ऊर्जा तर जास्त पाहिजे, पण ती ऊर्जा अशी पाहिजे की जी प्रदूषण विरहित आहे. म्हणजे तुम्हाला रिन्युएबल एनर्जीकडे गेलं पाहिजे. तर ज्या अवेलेबल रिन्युएबल एनर्जीज आहेत त्याच्यापैकी सोलार एनर्जी ही सर्वात स्वस्त, सर्वात परवडणारी, सर्वात सेफ अशी एनर्जी आहे. खरं, आपल्या भारताने विकासाचं ध्येय निश्चित केलेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी 2030 पर्यंत जवळजवळ 500 गिगावॅट एवढं रिन्युएबल एनर्जीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आणि त्याच्यापैकी जवळजवळ 280 गिगावॅट ही सोलार एनर्जी असणार आहे. अच्छा. आता हे एवढं मोठं उद्दिष्ट आहे. तसंच 2070 पर्यंत आपल्या भारताला नेट झिरो कार्बन एमिशनचं त्यांनी ध्येय ठेवलेलं आहे. एवढी मोठी ध्येय आहेत तर त्या अनुषंगाने सरकारने पावलंही तशीच उचललेली आहेत. अनेक योजनांना त्यांनी, सोलार योजनांना सबसिडी जाहीर केलेली आहे. उदाहरणार्थ PM सूर्यघर योजना, PM कुसुम योजना अशा खूप मोठ्या प्रमाणात सबसिडी अवेलेबल आहे. आता जर कॉन्ट्रोवर्शियली म्हणजे जर आपल्याला जी कोल बेस्ड एनर्जी मिळते तर तिचे रेट किंवा विजेचे दर हे दरवर्षी वाढत आहेत.
म्हणजे लोकांनाही एक चांगला स्वस्त पर्याय हवा आहे. सरकारकडून ह्या सबसिडी अवेलेबल आहेत. तसंच सोलार तंत्रज्ञानामध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्रांती झालेली आहे आणि त्याच्यामुळे सोलारच्या किमती खूप वेगाने कमी होत आहेत. तसंच लोकांना सोलार लावण्यासाठी लोन, EMI याच्यासारख्याही अनेक पर्याय सुविधा उपलब्ध उपलब्ध आहेत. आहेत बरोबर. आणि त्याच्यामुळे भारतात आणि महाराष्ट्रात सगळीकडे सोलरायझेशन खूप वेगाने सुरू आहे. मला वाटतं तुम्ही खूप ध्येय मुळात चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलीत आणि मग त्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचा जो मार्ग आहे तो सुद्धा या पद्धतीने चाललाय. तर आता तुम्ही जेवढे उल्लेख केलेत त्या सगळ्यांविषयी मनात प्रश्न आहेत आणि ते मी विचारणार आहे. पण त्या पुढच्या प्रश्नाकडे येण्यापूर्वी मुळात सौर ऊर्जा म्हणजे काय आणि ती किती आणि कोणत्या प्रकारे आपल्याला मिळते काय सांगाल? सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा. आता सूर्यकिरणांपासून जी ऊर्जा आपल्याला मिळते ती मेनली 2 प्रकारे मिळते. एक सूर्यकिरणांपासून उष्णता मिळते आणि दुसरी सोलार PV. सूर्यकिरणांपासून जी उष्णता मिळते त्याच्यापासून म्हणजे ते सोलार थर्मल, की त्या उष्णतेचा उपयोग पाणी तापवण्यासाठी सोलार वॉटर हीटरमध्ये होतो आणि स्वयंपाकासाठी सोलार कुकरमध्ये होतो. दुसरा प्रकार आहे सोलार PV. सूर्यप्रकाशातील ऊर्जेने वीज तयार करणे म्हणजे सोलार PV. आता या सोलार PVचेही पुढे 3 प्रकार आहेत. एक म्हणजे ऑन ग्रीड सोलार, दुसरं ऑफ ग्रीड सोलार आणि तिसरं हायब्रिड सोलार. ऑन ग्रीड सोलार हे ग्रीडशी कनेक्टेड असतं, ग्रीडला जोडलेलं असतं आणि तिथे बॅटरीची गरज लागत नाही. नेट मीटरिंग ऑन ग्रीड सोलारमध्ये शक्य आहे. जिथे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे लोड शेडिंग नाहीये त्या भागामध्ये ऑन ग्रीड सोलार हा स्वस्त आणि चांगला पर्याय आहे. जिथे लोड शेडिंग होतं, वीज कमी आहे, त्या ठिकाणी ऑफ ग्रीड सोलार तयार होणारी जी वीज आहे ती बॅटरीमध्ये साठवली जाते आणि नंतर बॅटरीकडून अप्लायन्सेस चालवले जातात, तो ऑफ ग्रीड सोलार. आणि ज्या ठिकाणी ग्रीडचाही उपयोग होतो आणि बॅटरींचाही उपयोग होतो तो म्हणजे हायब्रिड सोलार आहे. अच्छा, म्हणजे या 3 पद्धतीने आपण हे बसवू शकतो. आता हे नक्की कोणासाठी कसं काय करता येईल ह्याविषयी त्यांना विचारणार आहे. पण मगाशी तुमच्या बोलण्यात एक उल्लेख आला की वीज बिल कमी होऊ शकतं सोलार बसवल्यानंतर. तर ते साधारण किती टक्क्यांनी कमी होऊ शकतं आणि हे सोलार मग कोणासाठी आणि कसं फायदेशीर ठरू शकतं काय सांगाल? वीज बिल खरोखर खूप मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतं. अगदी 70% 95 ते 98% वीज बिल कमी होऊ शकतं. आणि हा सोलारचा फायदा सगळ्यांना आहे. रेसिडेन्शियल कन्झ्युमर्सला आहे, कमर्शियलला, इंडस्ट्रीयल सर्व ग्राहकांना याचा फायदा आहे. सोलार कुठे बसवता येऊ शकतं असा प्रश्न विचारला तुम्ही. तर सोलार हे रूफटॉपवरती छतांवरती बसवता येऊ शकतं, ग्राउंड माउंटेड म्हणजे जमिनीवरतीही बसवता येऊ शकतं, शेतांमध्ये, कार पार्किंग अशा सर्व ठिकाणी, कारच्या ज्या शेड्स आहेत त्याच्यावरती अशा सर्व ठिकाणी सोलार बसवता येऊ शकतं. फक्त ज्या ठिकाणी तुम्हाला बसवायचंय ती जागा पूर्णपणे सावली विरहित म्हणजे शॅडो फ्री असली पाहिजे. ओके, म्हणजे मग आपल्याला शेतात वगैरे सुद्धा हे काम करता येऊ शकतं. आता तुम्ही उल्लेख केला तो रूफटॉपचा. तर मला वाटतं शहरांमध्ये रूफटॉपवरती सोलार बसवले जातात. तर हे रूफटॉप बसवण्यासाठीचा किती वेळ साधारण आपल्याला लागतो किंवा याच्यासाठी काही कंडिशन आहे की पत्रे कसले हवेत किंवा काय, या संदर्भात थोडंसं आपण मार्गदर्शन करावं? हां, रूफटॉपवरती सोलार बसवलं जाऊ शकतं आणि बसवतायत. PM सूर्यघर ही जी योजना आहे ती मुख्यतः रूफटॉपसाठीच आहे. तर त्या अंतर्गत शहरी भागामध्ये किंवा ग्रामीण भागातही रूफटॉपवरती सोलार बसवलं जातं आणि त्याच्यासाठी जागा जी लागते ती साधारणतः 1 किलोवॅटला 80 ते 100 स्क्वेअर फीट एवढी जागा लागते. आणि ते बसवण्यासाठी जर छोटा पॉवर प्लांट असेल तर अक्षरशः 2 ते 3 दिवसांमध्ये तो बसवला जाऊ शकतो आणि मोठा पॉवर प्लांट असेल तर एखादा आठवडा किंवा जास्त आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. इन्स्टॉलेशनसाठी वेळ कमी लागतो. अप्रुव्हलसाठी आणि नेट मीटरिंगसाठी 1 ते 2 महिन्यांचा कालावधी जाऊ शकतो. बरं, आता तुम्ही म्हणालात तसं की हे बसवणं 1-2 दिवसात शक्य आहे, पण रूफटॉप करायचं असेल तर त्याच्यासाठी पत्रे कुठले असायला हवेत किंवा त्याची काही कंडिशन आहे का? RCC रूफ सगळ्यात चांगलं आहे. पत्रे रूफची स्टॅबिलिटी ही अतिशय महत्त्वाची आहे. जर का टीन शेड असेल तर उत्तम आहे. कारण काय, एकदा सोलार पॉवर प्लांट बसवला म्हणजे काम संपलं असं होत नाही. बरोबर, पुढच्या 25 किंवा 30 वर्षांपर्यंत तो सोलार पॉवर प्लांट काम करत राहणार आहे. त्याचं मेंटेनन्स करावं लागणार आहे, क्लिनिंग करावी लागणार आहे. त्याच्यामुळे ते रूफ माणसांसाठी सेफ असणं अतिशय गरजेचं आहे. ते तेवढं स्ट्रॉंग असलं पाहिजे.
बरं, मला वाटतं त्याची याच्याविषयी स्ट्रेंथ खूप महत्वाची आहे. नक्कीच याच्याविषयी आपण अधिक त्यांच्याशी बोलणार आहोत, सविस्तर चर्चा करणार आहोत. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं सखी सह्याद्रीमध्ये स्वागत करते. सौर ऊर्जा काळाची गरज हा आपला आजचा सखी सह्याद्रीचा विषय आहे आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत सौर ऊर्जा आणि पर्यावरण तज्ज्ञ कल्पना डुमरे मॅडम. ब्रेकपूर्वी मला वाटतं सोलारायझेशन हे आपल्याकडे कसं काय सुरू झालं किंवा रूफटॉप म्हणजे काय, ते बसवण्याचे काय फायदे आहेत, वीज बिलात साधारण किती टक्क्यांनी आपल्याकडे सूट आपल्याला मिळू शकते किंवा वीज बिल किती कमी होऊ शकतं, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. आता मी एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे येणार आहे की सोलारबाबत एक गैरसमज काही जणांच्या मनात असतो की पावसात किंवा ढगाळ वातावरणामध्ये सोलार पॅनल हे काम करत नाहीत. तर आपण या क्षेत्रात आहात आणि अनेक ग्राहकांचं आपण समाधान केलेलं आहे, सोलार पॅनल बसवून दिलेले आहेत. तर काय अनुभव सांगतो आणि नेमकं काय आहे याच्या मागचं कारण आणि ते पॅनल कसे काम करतात पावसात सुद्धा, काय सांगाल? सोलारमध्ये जी वीज तयार होते ती सूर्यप्रकाशापासून तयार होते. पावसाळ्यामध्ये सूर्यप्रकाश अजिबात नसतो असं होत नाही, फक्त त्याची सूर्यप्रकाश हा असतो, फक्त त्याची तीव्रता थोडीशी कमी झालेली असते. त्याच्यामुळे पावसाळ्यातही सोलार थ्रू वीज निर्मिती चालू राहते, फक्त ती थोड्याफार प्रमाणात कमी होते. बस, म्हणजे ती बंद होत नाही. बरं, याविषयी आपण बोलूया. पण एक फोन येतोय, तो घेऊन आपण अर्थातच पुढे जाणार आहोत. रुपेश गुजराती आपल्याला सिन्नरहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो रुपेशजी. रुपेश गुजराती बोलतो मॅडम, मी नाशिक वेस्ट सिन्नर जिल्हा. बोला ना. माझा प्रश्न असा आहे की सौर ऊर्जा हे आपण बसवलं तर त्याचा घरातील जे म्हणजे व्होल्टेजची जी फ्रिक्वेन्सी आहे, जे मोठ्या मोठ्या वस्तू आहेत, काय परिणाम होतो का? तुमचा फ्रीज, टीव्ही असं व्होल्टेज कमी जास्त झाल्यानंतर. त्यानंतर दुसरं असं की एखाद्या अपार्टमेंट मध्ये जितके फ्लॅट असतात त्यापैकी कोणाला ते नकोच आहे, मग आपल्याला तो रूप नाही, मग त्यांनी त्याची सोय कशी करायची ते एक. आणि म्हणजे आपण 5 फ्लॅट पैकी 4 जणांना नको आहे, आपल्याला पाहिजे, पण मग ते आपल्याला टेरेस वापरू देणार नाही, आपलं कशी काय सोय होऊ शकते, काय पर्याय आहे? त्यानंतर मग दुसरं असं की मॅडम म्हटलं की वीज बिल कमी येतो. किती जरी झालं तरी आता सध्याचं जे वीज बिल आहे ते ऍव्हरेज नुसार ते घेतातच. आपण वापरा किंवा नका वापरू, ते 500 ते काय इंधन भार वगैरे असं तसं लावून किती केलं तरी 500-700 मिनिमम किती गरीब माणूस असो त्याला बिल येतच. आता ही सच्ची हकीकत आहे आमच्या गावामध्ये. बरोबर. मग ते कसं काय आपण कमी जास्त काय करता येईल? नक्की, मला वाटतं आपण खूप चांगले प्रश्न विचारलेत, तर मी त्यांच्याकडे येतेच आहे आणि खूप महत्त्वाचे प्रश्न त्यांनी विचारले. त्यांचा आपण आधी त्यांच्या प्रश्नांकडे येऊया की त्यांचं म्हणणं आहे की सौर पॅनल बसवल्यानंतर घरात जी आपण मोठी उपकरणं वापरतो, म्हणजे टीव्ही असेल, एसी असेल, फ्रीज असेल, तर त्याच्यात काही फ्लक्च्युएशननी परिणाम होतो का, हा एक त्यांचा प्रश्न होता. आणि दुसरा त्यांचा खूप महत्त्वाचा प्रश्न होता की अपार्टमेंटमध्ये इतरांना हे नको आहे आणि आपल्याला हे हवं आहे, तर ते त्यांचं टेरेस वगैरे वापरू देणार नाही, तर मग त्याच्यासाठी काही पर्यायी व्यवस्था आपल्यासाठी करता येईल का, हा त्यांचा एक दुसरा प्रश्न होता. आणि तिसरा आपण विचारूया, पण आधी या 2 प्रश्नांची मला वाटतं आपण उत्तरं द्यावीत. घरातली जी सौर उपकरणं आहेत तर त्यांच्या फ्रिक्वेन्सीशी किंवा व्होल्टेजशी इथेच सोलार इन्व्हर्टरचं काम येतं. ते त्या व्होल्टेजशी किंवा त्यांच्याशी तो प्रॉपरली सिंक्रोनाइज केले जातं. आता खूप ॲडव्हान्स लेवलचे ऑनग्रिड सिस्टीमसाठी इन्व्हर्टर अवेलेबल आहेत, त्याच्यामुळे हा प्रश्न येत नाही. आता ही टेक्नॉलॉजी अतिशय मॅच्युअर झालेली आहे, तर त्याच्यामुळे सगळी उपकरणं तुमची त्याच्यावरती व्यवस्थित चालतात. दुसरी गोष्ट, तुम्हाला रूफटॉपवरती जर सोलार बसवायचं असेल तर सोसायटीच्या कॉमन ज्या गोष्टी आहेत, म्हणजे लाइटिंग किंवा पंप, आणि ह्याच्यासाठी तुम्ही सोलार लावू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या सोसायटीच्या मेंबर्सची परमिशन अतिशय आवश्यक असते. आणि इन केस तुम्हाला तुमच्या सोसायटीच्या रूफटॉपवरती जर सोलार लावायला इतर परमिशन देत नसतील तर व्हर्च्युअल नेट मीटरिंगचा एक ऑप्शन
तुम्हाला अवेलेबल आहे. इन फ्युचर ह्या गोष्टी खूप वेगाने वाढतील. व्हर्च्युअल नेट नेट मीटरिंग, मला वाटतं याच्याविषयी आपण बोलूया हो. की हे म्हणजे काय. हो, हो. पण मग दुसरं काही पर्यायी व्यवस्था आपल्याला करता येईल का, की गॅलरीमध्ये किंवा या पद्धतीने काही पॅनल बसवता सध्या येऊ तरी शकतात? आता तरी ते तसं करणं एवढं सेफ नाहीये, कारण त्याच्यासाठी शॅडो ही गोष्ट खूप धोकादायक बरोबर, असते. बरोबर. जी जागा आहे ती 24 तास आणि 12 महिने शॅडो फ्री असणं गरजेचं आहे. सोलार ज्या ठिकाणी तुम्ही सोलार पॅनल लावणार आहात ती गॅलरीमध्ये कधी ना कधी तुम्हाला शॅडो येणार, आणि ते शॅडो म्हणजे सोलारसाठी अगदी कॅन्सर सारखं आहे. बरं. आणि त्यांचा तिसरा प्रश्न हा महत्वाचा प्रश्न होता की आपण अगदी सोलार बसवलं आणि या पद्धतीने गेलो तरी येणारं जे कमीत कमी विजेचं बिल आहे तर भरावंच लागतं, म्हणजे त्याच्यात काही पुन्हा आपल्याला फिक्स चार्जेस द्यावेच लागतात. कारण ऑन ग्रीड सिस्टीम मध्ये काय आहे की डिस्कॉमचं जे ग्रीड आहे इट ऍक्ट्स एज बॅटरी म्हणून तुमच्यासाठी काम करतं. तर त्याच्यामुळे त्याचे फिक्स चार्जेस हे तुम्हाला द्यावेच लागतात. पण ते तुमच्या वीज बिलाशी जर कम्पेअर केलं तर ते हे फिक्स चार्जेस अतिशय कमी असतात, 5 ते 10% असतात. त्याच्यामुळे 90% वीज बिलामध्ये नक्कीच बचत होते. नक्कीच. मला वाटतं आता आपण पुढच्या आपल्या प्रश्नाकडे येऊया की सोलार प्लांटवरचा गुंतवणुकीचा जो परतावा आहे तो साधारण किती वर्षात मिळतो आणि बेसिकली हे काय आहे, म्हणजे इथपासून माझ्या मनात शंका आहे तर काय सांगाल? सोलारवरती इनिशियली तुम्हाला खर्च करावा लागतो आणि त्याच्यावरचा जो परतावा आहे तो अनेक गोष्टींवर डिपेंड करतो की तुम्हाला आता सध्या कुठल्या दराने वीज मिळत आहे आणि सबसिडी किंवा इतर काही टॅक्स बेनिफिट्स तुम्हाला मिळत आहेत का, तर त्याच्यावरती ते डिपेंड करतं. जर तुमचा युनिट रेट, विजेचा युनिट रेट हा खूप जास्त असेल तर तुम्हाला ऑब्व्हियसली परतावा खूप कमी दिवसांमध्ये मिळतो. म्हणजे रेसिडेन्शियल ग्राहकांना 2 ते 4 वर्षामध्ये त्यांनी खर्च केलेले सगळे पैसे वसूल होतात आणि पुढच्या सोलार सिस्टीमचं लाईफ हे 25-30 वर्षापर्यंत आहे आणि त्याच्यामुळे इतर उरलेल्या ह्या 20 वर्षाहून अधिक काळासाठी तुम्हाला फ्री इलेक्ट्रिसिटी मिळत राहते. अच्छा. PM सूर्यघर अंतर्गत रेसिडेन्शियल हाऊसिंग सोसायटीला 18,000 रुपये पर किलोवॅट एवढ्या मोठ्या प्रमाणात सबसिडी अवेलेबल असल्यामुळे ज्या मोठ्या मोठ्या सोसायट्या आहेत त्यांचा पेबॅक अक्षरशः 1 ते 1.5 वर्षामध्ये येऊन जातोय. पेबॅक म्हणजे परतावा इतक्या कमी कालावधीत येऊन जातोय आणि जे कमर्शियल किंवा इंडस्ट्रीयल ग्राहक आहेत त्यांचाही परतावा 2 ते 4 वर्षामध्ये येऊन जातो. त्याच्यामुळे सोलार हा आजच्या काळातला अतिशय स्वस्त आणि अतिशय फायदेशीर, सर्वांना फायदा करून देणारा हा पर्याय आहे. पर्याय नक्कीच. मला वाटतं आता फार महत्त्वाच्या प्रश्नाकडे येणार आहे ते म्हणजे आपल्या भारत सरकारकडून सोलरायझेशनच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली गेली आणि सोलार बसवण्यासाठी म्हणा किंवा वेगवेगळ्या योजना आपल्याकडे आहेत, तर या योजना आपल्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. काय सांगाल? भारत सरकारने ह्या रिन्युएबल एनर्जीचं महत्त्व खूप चांगल्या पद्धतीने ओळखलेले आहे आणि त्याला बूस्ट करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न त्यांचे चालू आहेत. खूप मोठ्या प्रमाणात सबसिडी ते देत आहेत. पहिली योजना आहे PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना. ही योजना फेब्रुवारी 2024 साली सुरू झालेली आहे. याच्यामध्ये ग्राहकांना त्यांच्या रूफटॉपवर सोलार लावण्यासाठी केंद्र शासनाकडून खूप मोठ्या प्रमाणात सबसिडी मिळते. 1 किलोवॅटसाठी ही सबसिडी 30,000 रुपये आहे, 2 किलोवॅटसाठी 60,000 रुपये आहे, 3 किलोवॅट आणि त्याच्या पुढच्या कॅपॅसिटीसाठी ती 78,000 पर्यंत आहे. रेसिडेन्शियल हाऊसिंग सोसायटीजला 18,000 रुपये पर किलोवॅट अशी एवढ्या मोठ्या प्रमाणात ही सबसिडी आहे आणि ही सबसिडी 500 किलोवॅट पर्यंत आहे. म्हणजे जवळजवळ एखादी मोठी रेसिडेन्शियल सोसायटी 90 लाखापर्यंतची सबसिडी याच्यामध्ये मिळवून शकते. तर सबसिडीसाठी फक्त DCR पॅनल लावावे लागतात. ही फक्त रेसिडेन्शियलसाठीच आता सध्या आहे आणि नेट मीटरिंग करावं लागतं. दुसरी योजना केंद्र शासनाची आहे PM कुसुम योजना. ही शेतकऱ्यांसाठी आहे. या योजनेच्या अंतर्गत जवळ 30% केंद्र शासन आणि 30% राज्य शासन अशी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडी देतात. उरलेल्या 30%चं लोन करता येतं आणि फक्त 10% एवढ्या अत्यल्प किमतीमध्ये शेतकऱ्यांना सोलार पॉवर प्लांट उभारता येतात. शेतकऱ्यांना सोलार पंप सुद्धा सबसिडीच्या अंडर लावता येतात. त्याच्यामुळे त्यांचं डिझेलवरचं अवलंबित्व कमी होत आहे. त्यांना दिवसभरामध्ये शाश्वत ऊर्जा मिळते आहे आणि त्यांच्या खर्चामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बचत होते.
नक्कीच. मला वाटतं इतक्या योजना आहेत आणि या सगळ्या योजनांची माहिती आपल्याला नेटवरती वगैरे व्यवस्थित खूप छान उपलब्ध पद्धतीने आहे. उपलब्ध आहे. मला वाटतं खूप छान माहिती त्या देत आहेत आणि अशीच माहिती आपल्याला अजून मिळवायची आहे त्यांच्याकडून. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. सौर ऊर्जा काळाची गरज हा सखी सह्याद्रीचा आजचा विषय आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत सौर ऊर्जा आणि पर्यावरण तज्ज्ञ कल्पना डुमरे मॅडम. ब्रेक पूर्वी भारत सरकारच्या सोलार विषयीच्या योजना मी त्यांना विचारल्या होत्या, ज्याच्यात PM सूर्यघर योजना नक्की काय आहे याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केलं. पण आता मी येणार आहे की महाराष्ट्र सरकारने सौर ऊर्जेसंदर्भातली काही योजना सुरू केली आहे का आणि या संदर्भात आपण काय माहिती द्याल? महाराष्ट्र शासनाची सौर ऊर्जे संदर्भातली एक अतिशय सुंदर योजना आहे आणि त्या योजनेचं नाव आहे स्मार्ट स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप योजना असे या योजनेचं नाव आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातल्या जवळजवळ 5 लाख कुटुंबांना त्यांच्या घराच्या छतावर सोलार पॉवर प्लांट बसवण्यासाठी केंद्र शासनाच्या बरोबरीनेच राज्य शासनही सबसिडी देणार आहे. अच्छा. याच्यामध्ये मुद्दे हे आहेत की त्यांचा वीज वापर, महिन्याचा वीज वापर हा 100 युनिटपेक्षा कमी असावा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा घटकांसाठी ही योजना असणार आहे. त्या अंतर्गत फक्त 2,500 ते 10,000 एवढ्या अत्यल्प किमतींमध्ये त्या ग्राहकांच्या घरांवरती सोलार पॉवर प्लांट बसवले जाणार आहेत आणि ते ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर होणार आहेत. तर हे खूप मोठं पाऊल महाराष्ट्र शासनाचं आहे. नक्कीच. मला वाटतं रुपेशजींनी जो प्रश्न विचारला होता की थोडंसं आपल्याला पैशाच्या दृष्टिकोनातून कसा फायदा होऊ शकतो, तो मला वाटतं महाराष्ट्र सरकारची ही योजना खूप सगळ्यांसाठीच लाभदायक आहे. खूप मोठ्या प्रमाणात फायदा लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल. बरं, मग याची पण माहिती आपल्याला सगळी नेटवरती अवेलेबल उपलब्ध आहे. आता मी पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे की सोलार बसवायचा निर्णय झाला समजा, तर सोलार इन्स्टॉलेशनसाठी नेमकी आपल्याला निवड करायची असते जो विक्रेत्याची, तर ती नेमकी कशी करावी? कारण आपल्याला बरीच लिस्ट मोठी मिळते की अनेक लोक हे पॅनल बसवून देणारे आहेत किंवा योजनेअंतर्गत सुद्धा आपल्याला नेटवरती ही माहिती मिळते. पण मग ही निवड करताना नेमकं कशा पद्धतीने आपण गेलं पाहिजे? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण सोलार म्हणजे ना तुमच्या घराच्या छतावरती अक्षरशः एक पॉवर प्लांट बसणार आहे. खरं. पुढच्या 25 वर्षासाठी ते तुम्हाला वीज निर्माण करून देणार आहे. तिथे करंट असणारे, हाय व्होल्टेज असणारे. जर एक्सपिरियन्स नसणाऱ्या कुणी व्हेंडरनी जर हे बसवलं तर फायदा तर सोडा, नुकसान किंवा तोटे तुम्हाला खूप जास्ती होणार आहेत. म्हणून व्हेंडर निवड ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. MNREच्या किंवा PM सूर्यघर पोर्टलवरती अप्रूव्ड व्हेंडरची लिस्ट आहे. तुम्ही त्या लिस्टमधून तुमच्या एरियातला व्हेंडर तुम्ही निवडू शकता. निवडल्यानंतर त्यांनी पूर्वी केलेली कामं, तुमच्या एरियात केलेली कामं तुम्ही बघितली पाहिजे, त्याची क्वालिटी कशी आहे आणि त्यांनी ज्यांना सिस्टीम्स बसवलेल्या आहेत त्यांचे पण अभिप्राय तुम्ही मागवले पाहिजेत. त्यानंतर ते जे देत आहेत त्यांचं जे कोटेशन आहे ते प्रॉपर सर्व्हे करतायत का किंवा प्रॉपर शॅडो अनालिसिस करून त्यांनी तुम्हाला कोटेशन दिलेलं आहे का. त्याच्यानंतर जे काही मटेरियल ते वापरणार आहेत ते Tier 1 क्वालिटीचं आहे का, त्याचं स्टँडर्ड कसं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांच्याकडे एक्सपिरियन्स टीम आहेत का डिझाईनसाठी, इन्स्टॉलेशनसाठी. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. सोलार ही गोष्ट अशी आहे की इन्स्टॉल केलं आणि विसरलं असं नाहीये. सोलार इन्स्टॉल केल्यानंतरही काम पुढच्या 25 वर्षात चालूच राहणार. त्याच्यामुळे तुम्ही आता बोलताना म्हणालात की सर्वे करणं हे सुद्धा त्या अंतर्गत अतिशय महत्त्वाचं आहे. कारण हे असं फिक्स डिझाईन नाहीये कुठेही, ते तुमच्या रूपनुसार आणि कस्टमरच्या गरजेनुसार ते बदलणार आहे. ते तुमच्यासाठी प्रॉपरली खास तुमच्यासाठी ते डिझाईन केलेलं असणार आहे. त्याच्यामुळे डिझाईन मधला एक्सपिरियन्स हा अतिशय महत्त्वाचा आहे. इलेक्ट्रिकल एक्सपर्टीज त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. चांगली इन्स्टॉलेशनची टीम, डिझाईनची टीम असणं गरजेचं आहे
आणि नंतर मेंटेनन्सची जबाबदारी त्यांनी घ्यायला पाहिजे, कारण पुढे इन फ्युचर काहीतरी रिपेअर्स निघू शकतात, काहीतरी फॉल्ट्स निघू शकतात. तर हे ग्राहकाला काही त्याच्याबद्दल माहिती नाहीये, तर त्याची जबाबदारी त्या व्हेंडरनी घेतलेली असली पाहिजे. तर त्याच्यामुळे त्याची एक्सपर्टीज, त्याचा एक्सपिरियन्स ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. हे मला वाटतं हे कुठेतरी निवड करताना वेळ गेला तरी चालेल. चालेल, हो. पण ती निवड योग्य असणं हे तुम्ही एकदा योग्य व्हेंडर निवडला, तुमचं अर्ध काम झालं असं मी म्हणेल. कारण डॉक्युमेंटेशनची, इन्स्टॉलेशनची, आफ्टर सेल्स, मेंटेनन्सची सर्व जबाबदारी ही व्हेंडर घेत असते. खरं आता यालाच जोडून प्रश्न आहे की हे सगळं ठरलं तर एक महत्वाचा आपल्याकडचा प्रश्न असतो तो म्हणजे आर्थिक प्रश्न. कुठेतरी पैसे आपल्याला देणं किंवा ती गुंतवणूक करणं हे सुद्धा थोडंसं कधीतरी ताणतणावास्पद वाटू शकतं. मग आपल्याला असे काही आर्थिक याच्यामध्ये फायदे आहेत का किंवा याच्या काही पर्याय उपलब्ध आहेत का असं मला विचारायचं आहे यासाठी. आज सोलार लावण्यासाठी तुमच्याकडे खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत. पहिला आणि सगळ्यात सोपा पर्याय कॅपेक्स मॉडेल, की ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण पेमेंट सुरुवातीलाच करता. तुम्ही स्वतःच्या खर्चाने सोलार पॉवर प्लांट तुमच्या घराच्या छतावरती बसवून घेऊ शकता. दुसरा मार्ग आहे की लोनवरती सोलार घेणं, EMI वरती सोलार घेणं. याच्यामध्ये अनेक नॅशनलाइज्ड बँका आणि नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स तुम्हाला खूप कमी व्याजदराने, अतिशय अत्यल्प व्याजदराने तुम्हाला लोन उपलब्ध करून देतात. त्याच्यामध्ये काय होतं, जे तुमचं डाऊन पेमेंट असतं साधारण सबसिडीच्या अमाऊंटमध्ये ते येऊन जातं आणि नंतर जे त्याचे जो EMI आहे ते सध्या तुम्हाला येणाऱ्या वीज बिलापेक्षा खूप कमी असतो. तर त्याच्यामुळे इथे अगदी पहिल्या दिवसापासून ग्राहकाच्या बचतीला सुरुवात होते. तिसरा मार्ग आहे ओपेक्स मॉडेल. ह्याच्यामध्ये इन्स्टॉलर त्याच्या स्वतःच्या खर्चाने तुमच्या रूफटॉपवरती सोलार लावून देतो आणि तुम्हाला एका फिक्स्ड रेटने त्याला पुढच्या ठरलेल्या कालावधीसाठी त्याच्याकडून वीज खरेदी करायची असते, जी सोलार पॉवर प्लांट थ्रू जनरेट होत असते. मात्र हा जो विजेचा दर असतो तो सध्याच्या विजेच्या दरापेक्षा खूप कमी असतो किंवा ठीक असतो. तिथेही तुमची बचत होत असते. होऊ शकते. मला वाटतं इतके पर्याय आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलेत. आता आपण पुढे जाऊया, पण तत्पूर्वी एक फोन येतोय, तो घेऊन आपण पुढे जाऊया. आपल्याला संजय करमरकर मंगळवेढ्याहून प्रश्न विचारतायत. नमस्कार संजयजी, प्रश्न विचारा. हा मॅडम नमस्ते. नमस्कार. हा, मी संजय करमरकर मंगळवेढ्यातून बोलतोय. बोला. मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. तुमच्या घरातल्या दूरदर्शन संचाचा आवाज बंद ठेवून प्रश्न विचारा. प्रश्न विचारा. हॅलो. हा, माझ्याकडं मी शेतामध्ये 300 स्क्वेअर फूट 300. हॅलो. हा, 300 प्रश्न फूट विचारा सर. सलग. 300 फूट बोरवेल मारून घेतलेला आहे आणि त्याला 2 इंची पाणी लागलेलं आहे. तर त्यासाठी मला किती वॅट सोलर सिस्टीम बसवावी लागेल? बर. आणि त्यासाठी अंदाजे खर्च काय येऊ शकेल? बरं, नक्कीच आपला प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवते. त्यांचा प्रश्न मॅडम तुम्ही ऐकलेलाच असेल की त्यांनी साधारण 300 फूट खालपर्यंत बोरवेल शेतामध्ये खणून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी जर त्यांना काही बसवायचं असेल सोलार तर किती वॅटचं बसवायला पाहिजे आणि साधारण खर्च किती येऊ शकतो, काय सांगाल? त्याला जो येणारा जो खर्च आहे, आज गव्हर्नमेंट खूप मोठ्या प्रमाणात त्याला सबसिडी देत आहे सोलार पंपांना. त्याच्यामुळे आणि कर्जही उपलब्ध आहे. तर त्याच्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे अगदी 10% रकमेमध्ये, सुरुवातीच्या रकमेमध्ये तुमचा सोलार पंप हा बसवला जाऊ शकतो. मला वाटतं 5 किलोवॅटची सोलार सिस्टीम त्याच्यासाठी सफिशियंट होईल, बास होणार आहे. मला वाटतं त्यांना त्यांचं उत्तर मिळालेलंच असेल. आणि आता अजून काही प्रश्न मनात आहे ते विचारणारच आहे, पण वेळ झाली आहे विश्रांतीची, तेव्हा आपण कुठेही जाऊ नका. आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. पुन्हा एकदा विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सौर ऊर्जा काळाची गरज हा आपला सखी सह्याद्रीचा आजचा विषय आहे आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत सौर ऊर्जा आणि पर्यावरण तज्ज्ञ कल्पना डोंबरे मॅडम.
ब्रेकपूर्वी अनेक गोष्टी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितल्या, विविध योजनांविषयी आपण बोललोच होतो. आता एक प्रश्न मनात आहे, जे ऐकलेलं आहे पण याविषयी माहिती नाही, की DCR आणि नॉन DCR म्हणजे नेमकं काय आणि याच्यात काय फरक आहे, काय सांगाल याविषयी? DCRचा फुल फॉर्म आहे डोमेस्टिक कंटेंट रिक्वायरमेंट. DCR मॉड्यूल्समध्ये जे सेल आणि मॉड्यूल्स हे दोन्ही भारतामध्ये मॅन्युफॅक्चर केलेलं असतं. अच्छा. हां, आणि तुम्हाला जर सबसिडी हवी असेल PM सूर्यघर अंतर्गत किंवा PM कुसुम सरकारच्या कुठल्याही योजनांमध्ये, तर तुम्हाला DCR पॅनल लावणं हे कंपल्सरी आहे. नॉन DCRमध्ये डोमेस्टिक कंटेंट थोड्याफार प्रमाणात कमी जास्त असू शकतं किंवा ते पॅनल्स इम्पोर्टेड असू शकतात. सबसिडीसाठी ते अलाउड नाहीये. हां, अच्छा. त्यांच्या किमती थोड्या कमी असतात, पण परफॉर्मन्समध्ये फार काही फरक नसतो. मग त्याच्या अंतर्गत DCR मॉडेल घेतलं तर अर्थात ते आपलं आहे, तुम्ही आपलं म्हणालात आहे. त्याप्रमाणे. हां, आपल्या मॅन्युफॅक्चरिंगला, आपल्या भारतातल्या मॅन्युफॅक्चरिंगला त्यांनी बळ मिळतं. नक्कीच. त्याच्यामुळे कुठेतरी we should go for स्वदेशी it. हा पर्याय Yes, yes. निवडताना आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. आता प्रश्न मनात आहे की कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल जो काही आपण वापर करतो सोलारचा, तर त्या ग्राहकांना तितका सबसिडी मिळत नाही, पण मग इतर कुठले फायदे त्यांना होऊ शकतात, काय सांगाल? हां, कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल ग्राहकांना सबसिडी मिळत नाही, पण त्यांचे जे विजेचे दर आहेत ते तर मोठे आहेत, जास्त आहेत. 8 रुपये, 12 रुपये, कधी कधी ते 17-18 रुपयापर्यंतही जातात. त्याच्यामुळे जेव्हा ते सोलार लावतात तेव्हा सोलारची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे किंवा ओव्हरऑल लाईफ टाईमची जी कॉस्ट आहे ती अगदी 2 ते 4 रुपयांमध्ये येते. म्हणजेच स्टार्टिंगलाच त्यांच्या विजेच्या बिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बचत व्हायला सुरुवात होते. हा तर त्यांच्यासाठी खूप मोठा फायदा आहे. दुसरा फायदा, त्यांना सबसिडी जरी नसली तरी त्यांना जे फायदे आहेत ते टॅक्स बेनिफिटच्या स्वरूपात आहेत. अच्छा. हां, एकतर GST सोलार पॅनल्स आणि इन्व्हर्टरवरचं आता खूप कमी झालेलं आहे, 5% एवढं राहिलेलं आहे आणि ओव्हरऑल सगळं काही मिळून 8.9% आहेत. हे GST इनपुट टॅक्स क्रेडिट ते क्लेम करू शकतात. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे ॲक्सिलरेटेड डेप्रिसिएशन. सोलार पॉवर प्लांटसाठी त्यांनी जो खर्च केलेला असतो त्या रकमेवरती जो त्यांना टॅक्स भरायचा असतो, तर त्याच्यासाठी ते ॲक्सिलरेटेड डेप्रिसिएशनचा फायदा घेऊ शकतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या ते खूप कमी कॉस्टमध्ये तिथे टॅक्स वाचवत असल्यामुळे ओव्हरऑल किंमत त्यांना कमी पडते. तसंच पर्यावरणाच्या दृष्टीनेही ते काही करतायत, त्याच्यामुळे GST कम्प्लायन्सेसमध्येही त्यांना फायदा होतो. त्यांना एन्व्हायरमेंटल जे बेनिफिट्स आहेत ते तर त्यांना मिळत राहतात. नक्कीच. मला वाटतं शाळा आणि कॉलेजेससाठी सुद्धा मला वाटतं हा पर्याय आणि आपल्याकडून सुद्धा असं इन्स्टॉलेशन करून दिलं गेलं, तर त्यांचा कसा अनुभव आहे? आपले शाळांसाठी तर अतिशय उपयुक्त आहे, कारण शाळांचा जो वीज वापर असतो तो साधारणतः सकाळपासून संध्याकाळपर्यंत असतो. म्हणजे ज्या वेळेला सूर्याची ऊर्जा जास्तीत जास्त मिळत असते त्या काळामध्ये हा वीज वापर असतो. त्याच्यामुळे शाळांना खूप फायदा होतो. आपलं अशा अनेक शाळा आहेत की ज्यांचं महिन्याचं वीज बिल अक्षरशः लाखो रुपयांमध्ये होतं, ते काही हजार रुपयांमध्ये आलेलं आहे. एक कॉलेज आपलं असं आहे की ज्याचं वीज बिल 5 लाखाच्याही पुढे होतं. आज ते वीज बिल त्यांना 1.25 लाखापर्यंत महिन्याला ॲव्हरेज येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे त्यांचा जो RO आहे, त्यांचा जो परतावा आहे तो 2 वर्षांच्याही आतमध्ये येऊन गेलेला आहे. अक्षरशः लाखो रुपयांची दर महिन्याला बचत होत आहे. काही इंडस्ट्रीज आहेत ज्यांनी आमच्याकडून सोलार इन्स्टॉल करून घेतलेलं आहे. समजा त्यांच्या एका फॅक्टरीवरती त्यांनी सोलार इन्स्टॉल केलं आणि त्यांनी त्याच्यामधून जे फायदे त्यांनी अनुभवाला आले, त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या फॅक्टरीचाही रूपटॉप रिकामा ठेवलेला नाहीये, त्याच्यावरतीही त्यांनी सोलार इन्स्टॉल करून घेतलेला आहे. त्याच्यामुळे ह्याचा जेव्हा जो कोणी अनुभव घेईल त्याला ते त्याच्यातलं मर्म कळू शकतं आणि ते असं कुणीही रूपटॉप रिकामा ठेवत नाही. आणि मला वाटतं याच्यासाठी तुम्ही जे मगाशी म्हणालात की स्वतः अशा म्हणजे अशा लोकांकडे आपण जाऊन पाहिलं पाहिजे की ज्यांनी हे बसवलेलं आहे, तर कदाचित त्यांच्या अनुभवातून आपल्याला याविषयीचा थोडासा विश्वास आणि खात्री पटू शकते. आता प्रश्न हा आहे की हे सगळं जरी झालं तरी तुम्ही एक मगाशी उल्लेख केला होता की सोलार मेंटेनन्स, की त्याची काळजी घेणं, त्याची देखभाल करणं हे सुद्धा गरजेचं आहे, कारण ही
टेम्पररी गोष्ट नाहीये. हे 20 ते 25 वर्षांपर्यंत तुम्हाला चालवायचं आहे, त्याचा उपयोग घ्यायचा आहे किंवा उपभोग घ्यायचा आहे. तर मग सोलार मेंटेनन्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठले टप्पे येतात आणि साधारण ते किती किती वेळानंतर करावं लागतं, त्याच्यासाठी काही वेगळा खर्च परत किती करावा लागतो का, काय सांगाल याविषयी? सोलार लावलं म्हणजे काम संपलं नाही. इनफॅक्ट पुढच्या 25 वर्षासाठी काम सुरू झालं असं मी म्हणेन. कारण काय की तुम्हाला तुमच्या घरातले जे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत त्यांना जसं मेंटेनन्स लागतं तसं सोलार ही एक इलेक्ट्रिकल अप्लायन्स आहे, त्याच्यामुळे त्यालाही मेंटेनन्स हे लागतं. तसंच सोलारच्या बाबतीत ते बाहेरच्या ॲटमॉस्फिअरला मध्ये ऊन वारा पाऊस पुढच्या 25 वर्षांसाठी ते सहन करणार आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यावरती धूळ बसते आणि एक्स्ट्रीम वेदर कंडिशन्स त्याला सहन कराव्या लागतात. सोलारमध्ये वीज कशी तयार होते, सूर्यकिरण पेनिट्रेट होतात आणि तिथून वीज तयार होते. जेव्हा बाहेरच्या ॲटमॉस्फिअरमध्ये सोलार पॅनल असतात त्याच्यामध्ये त्याच्यावरती धूर बर्ड ड्रॉपिंग्स अशी घाण साठत जाते. तर त्याच्यामुळे काय होतं, पेनिट्रेशन कमी होतं. त्याच्यामुळे सोलार पॅनल वेळोवेळी क्लीन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जिथे खूप मोठ्या प्रमाणात धूळ आहे तिथे अक्षरशः 15 दिवसातून एकदा सोलार पॅनल क्लीन करायला पाहिजेत. अदरवाईज महिन्यातून एकदा क्लीन केले तरी चालतील. तसंच सोलार पॉवर प्लांटमध्ये इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल अशा सर्व गोष्टी येतात. त्याच्यामुळे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्शन त्याचं होणं गरजेचं आहे. वायरिंग बरोबर आहे ना, डीसी केबल, एसी केबल, DCDB, ACDB, लाइटनिंग अरेस्टर, नंतर अर्थिंग, हे सगळं प्रॉपर आहेत ना, कुठे काही लूज कनेक्शन नाही ना झालेलं, ह्या सगळ्या गोष्टी वेळोवेळी चेक करणं गरजेचं आहे. मेकॅनिकल इन्स्पेक्शनमध्ये तुमचा जो सोलार पॉवर प्लांट असतो तो स्ट्रक्चरवर उभा असतो. त्या स्ट्रक्चरमध्ये कुठे गंज नाही ना पकडलेला, तिथे काही लूज कनेक्शन्स किंवा नट बोल्टिंग त्याचं लूज नाही ना झालेलं, तर ह्याचं इन्स्पेक्शन करायला पाहिजे. कुठेही काही प्रॉब्लेम असेल तर तो वेळच्या वेळी जेव्हा तुम्ही करेक्ट करता तर इन फ्युचर खूप मोठे मोठे रिपेअर्स त्याच्यामुळे अवॉइड केले जातात. तसंच सोलारमधून जे जनरेशन होतं त्याचं डेली एनर्जी जनरेशनचं मॉनिटरिंग हे अतिशय आवश्यक आहे. तुम्हाला जे एक्सपेक्टेड जनरेशन आहे त्याच्यामध्ये स्लाइटली ड्रॉप आला तर कदाचित वातावरणातल्या बदलामुळे तो आलेला असेल, पण खूप ड्रास्टिकली ड्रॉप जेव्हा होतो तेव्हा तुमच्या हे लक्षात येतं की काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि तुम्ही प्रोएक्टिव्हली तिथे जाऊन ते करेक्शन करू शकता. तर म्हणून सोलार मेंटेनन्स ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे, ती अवॉइड करून चालणार नाही. पण मग या मेंटेनन्सचा खर्च हा साधारण किती जातो? मेंटेनन्सचा खर्च तुम्ही जे वीज बिल वाचवता त्याच्याशी जेव्हा तुम्ही कम्पेअर करताना तर मेंटेनन्सचा खर्च अतिशय निग्लिजिबल असतो. त्याच्याशी कम्पेअर केलं तर अगदी 5 ते 10% किंवा त्याहीपेक्षा कमी किमतीमध्ये हे मेंटेनन्स होत असतं. पण ते करणं गरजेचं आहे. का? कारण इट इज अ पॉवर प्लांट आहे, इलेक्ट्रिकल आहे, तुमच्या रूफटॉपवरती आहे आणि तज्ज्ञांकडूनच ते मेंटेनन्स करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही DIY करायला गेलात किंवा स्वतः करायला गेलात तर इट इज रिस्की. त्याच्यामध्ये तुम्हाला काही धोका होऊ शकतो, शॉक लागू शकतो किंवा काहीही होऊ शकतं. सो मेंटेनन्स खूप मस्ट आहे. आणि मेंटेनन्स नाही केला गेला तर अर्थातच त्याचं कामही तेवढं कमी होऊ शकतं किंवा ऊर्जेवरतीही त्याचा परिणाम होऊ शकतो, ड्रास्टिकली कमी होतं प्रोडक्शन. तर पुढचा प्रश्न आहे की मगाशी एक उल्लेख आला होता ज्याचाही अर्थ आम्हाला माहित नाही की नेट मीटर म्हणजे काय आणि ते कसं काय काम करतं. नेट मीटर म्हणजे हा एक बाय डायरेक्शनल मीटर असतो आणि ऑनग्रिड सिस्टीममध्ये हा लावला जातो. जेव्हा तुमच्या छतावरती रूफटॉप सोलार सिस्टीम बसली जाते तेव्हा नेट मीटर लावला जातो. त्या सोलार सिस्टीमने जी वीज तयार केली जाते ती पहिल्यांदा तुम्ही तुमच्या स्वतःच्या कन्झम्पशनसाठी वापरली जाते. एक्स्ट्रा वीज ही ग्रीडला एक्सपोर्ट केली जाते. ह्या केसमध्ये ग्रीड डिस्कॉमचं ग्रीड हे बॅटरीसारखं काम करतं आणि सोलार दिवसभर वीज तयार करतं आणि संध्याकाळी ते करत नाही. तर संध्याकाळची जी तुमची विजेची गरज असते ती ग्रीडकडून भागवली जाते. याचा अर्थ सोलारनी ग्रीडला किती वीज दिली आणि ग्रीडकडून किती वीज घेतली याचा सगळ्याचा हिशोब हा आपल्याला नेट मीटरिंग थ्रू मिळतो. तुम्ही जे नेट कन्झम्पशन केलेलं आहे ग्रीडला दिलेलं आणि ग्रीडकडून घेतलेलं या नेट कन्झम्पशनसाठीच
तुम्हाला वीज बिल येतं. बर, अच्छा. बरं, आता एक मगाशी आपल्याला प्रश्न होता रुपेशजींचा, तर त्याच्या अनुषंगाने माझ्या मनात हा प्रश्न आला की आपल्या बिल्डिंगमधल्या आपण रहिवाशांना थोडंसं कन्व्हिन्स केलं, फक्त आपल्यासाठी हा पर्याय आपल्याला करायचा असेल, फक्त एका घरापुरता, इतर कोणी याला राजी नसतील, पण त्यांनी परमिशन दिलेली असेल की सोलार तुम्ही बसवू शकता, तर मग आपल्या मीटरमध्ये जे काही बदल करायला लागतात, तुम्ही जे पर्याय सांगितलेत, तर मग ह्या सगळ्या प्रक्रियेला साधारण किती वेळ लागतो, आणि मग त्या केसमध्ये हे जर बसवून झाल्यानंतर आपल्याला उपभोग घ्यायला साधारण किती वेळ जाऊ शकतो, ही सगळी प्रक्रिया किती लांबू शकते? मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने छोटे पॉवर प्लांट लावायला, इन्स्टॉल करायला 2 दिवसापासून 7 दिवसापर्यंत वेळ सफिशियंट आहे. इन्स्टॉलेशनसाठी वेळ कमी लागतो, परंतु तुम्हाला जेव्हा नेट मीटर लावायचं आहे तेव्हा तुम्हाला डिस्कॉमकडून अप्रुव्हल लागतं. अच्छा. तर त्यांच्याकडून अप्रुव्हल मिळायला काही काळ जातो. तो 15 दिवसापासून कधी कधी 1 किंवा 2 महिन्यांपर्यंतही असतो. अच्छा. बरं, याच्यामध्ये तुम्ही म्हणालात तसं की आता आपण हे करून घेतलं आपल्या घरापुरतं, आणि जवळजवळ 20 ते 25 वर्षासाठीचा हा एक पल्ला आहे, पण चुकून समजा त्या घरातल्या व्यक्तींना दुसरीकडे काही कारणाने स्थलांतर करावं लागलं, तर मग हे जे पॅनल आहेत ते त्या दुसऱ्या स्थलांतरित झालेल्या घरात जर बसवायचे असतील तर त्याच्यासाठी परत सगळी प्रक्रिया करायला लागते का पहिल्या टप्प्यापासून, की मग काय करावं लागतं जर घर बदललं? पण बाकी सगळं तुमचं नेट मीटर वगैरे बसवलेलं आहे आणि आता ते सगळं बदलायचंय, तर मग काय त्याच्या प्रक्रिया किंवा त्याच्या काही तुमचा जो नंबर असतो इलेक्ट्रिसिटीचा नंबर, इट डिपेंड्स ऑन दॅट. त्याच्याशी अनुषंगाने ह्या सगळ्या प्रोसेसेस आहेत. तर तो नंबर जर बदलत असेल तर तुम्हाला परत अप्रुव्हल घ्यावं लागेल. ओके. आणि मग त्या केसमध्ये पॅनल वगैरे आपण ते लावू शकतो, ते पुन्हा वेगळे काही करायची गरज नाही. बरं, आता एक प्रश्न मनात आहे की ह्या क्षेत्रामध्ये सौर ऊर्जा किंवा पर्यावरण या सगळ्या विषयामध्ये रोजगाराच्या संधी या किती उपलब्ध आहेत, किंवा जर एखाद्या व्यक्तीला याच्यातलं तज्ज्ञ व्हायचंय, पुढे काम करायचंय, तर तिने या क्षेत्राकडे कसं बघावं, की त्याला तेवढे काय म्हणतो आपण स्ट्रॉंग ऑप्शन्स किंवा पर्याय उपलब्ध आहेत का? अक्षरशः हा खूप सुंदर प्रश्न आहे आणि माझ्या खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. ह्या क्षेत्रामध्ये असंख्य संधी उपलब्ध आहेत. बरं, ज्या वेगाने महाराष्ट्रात, ज्या वेगाने आपल्या भारतात आणि जगभरात सोलरायझेशन सुरू आहे, त्याने अनेक संधी आज सगळ्यांसाठी खुल्या झालेल्या आहेत. सोलार आज अगदी गावापासून बघा, गावामध्येही सोलारचे इन्स्टॉलेशन्स चालू आहेत. त्याच्यामुळे तिथले टेक्निशियन्स, इलेक्ट्रिशियन्स, आफ्टर सेल्स देणारे, मेंटेनन्स पर्सनल, ह्या सर्वांसाठी ह्या संधी आहेत. सोलार पॉवर प्लांट इथे शहरांमध्येही एकदा बसवलं आणि काम संपलं असं नाही. बरोबर. त्याच्यामुळे प्रत्येक सोलार पॉवर प्लांट जेव्हा तुम्ही बसवता तेव्हा पुढच्या 25 वर्षासाठी रोजगाराच्या संधी प्रत्येक पॉवर प्लांट हा रोजगाराची संधी तुम्हाला देऊन जातो. इथे तुम्हाला सर्वेयर्स लागणार आहेत. सोलार प्रत्येक पॉवर प्लांट ही वेगळी गोष्ट आहे. तुमच्या प्रत्येक ग्राहकासाठी, प्रत्येक जागेसाठी वेगळ्या पद्धतीने डिझाईन करावी लागते. इथे डिझायनर्सला संधी आहे, जे इलेक्ट्रिकल इंजिनियर्स आहेत त्यांच्यासाठी, टेक्निशियन्ससाठी, नंतर प्रोजेक्ट मॅनेजर्ससाठी, सर्वांसाठी इथे असंख्य संधी उपलब्ध आहेत. आणि ह्या संधी ज्या वेगाने सोलरायझेशन वाढत आहे त्या वेगानेही ह्या संधीही वाढत जाणार आहे. कोल बेस्ड पॉवर प्लांटमध्ये काय होतं, सेंट्रलाइज्ड प्लांट असतो. करेक्ट. इथे डिसेंट्रलाइज्ड मेनी पॉवर प्लांट्स आहेत. त्याच्यामुळे या रोजगाराच्या संधी ह्या सर्वत्र वाढत आहेत. क्या बात आहे. म्हणजे मला वाटतं आणि एकंदरीतच भविष्याचा विचार करता आपल्याला ही अक्षय ऊर्जाच वरदान ठरणार आहे येणाऱ्या काळात. त्यामुळे या संधींकडे आजच्या तरुण पिढीने बघायला हरकत नाही. आपण एक पर्यावरण तज्ज्ञ सुद्धा आहात, तर मग पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, पर्यावरण संवर्धन असेल, हरित ऊर्जा असेल, या दृष्टिकोनातून ज्यांना हे बसवायचंय, सोलार पॅनल बसवून घ्यायचंय, अशा सगळ्यांनाच आपण आपल्या दृष्टिकोनातून काय मार्गदर्शन कराल किंवा काय संदेश द्याल? तर वाट बघू नका. जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर सोलार पॉवर प्लांट बसवून घ्या. कारण तुम्ही जेवढ्या लवकर बसवाल तेवढ्या लवकर तुमच्या बचतीला सुरुवात होईल. आणि या हरित ऊर्जेमध्ये तुम्ही तुमचं कॉन्ट्रीब्युशन करू शकाल. देशाला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी आपण आपलाही खारीचा वाटा देऊ शकतो. आज सोलारसाठी अनेक सबसिडी उपलब्ध आहेत. बरोबर. खूप वेगाने भारतामध्ये सोलार पॉवर प्लांट बसवण्याचं काम चालू आहे. वेग हा एवढा प्रचंड आहे की आज अवेलेबल असलेली सबसिडी
किंवा 1 कोटी घरांवरती जे सोलार बसवायचं त्यांचं ध्येय आहे ते किती लवकर कंप्लीट होईल, किती वेगाने कंप्लीट होईल हे सांगू शकत नाही. कदाचित तुम्ही पुढच्या 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षांनी सोलार पॉवर प्लांट लावण्यासाठी जर तुम्ही तेवढं उशीर केला, सबसिडी तुम्हाला मिळेल याची खात्री नाही. त्याच्यामुळे खूप लवकर तुम्ही हा निर्णय घ्या. मात्र त्याच्यासाठी जो व्हेंडर आहे तो तुम्ही पूर्ण तपासून घ्या. ही गोष्ट अशी नाहीये की रेडीमेड नाहीये, तर त्याच्यामुळे व्हेंडरचं क्वालिफिकेशन, त्याची एक्सपर्टीज, जे मटेरियल वापरणार आहे ते प्रॉपर डिझाईन करून घ्या. तर सोलार ऊर्जा किंवा सौर ऊर्जा हे आपल्या सर्वांसाठी खूप मोठं वरदान ठरणार आहे. क्या बात आहे. मला वाटतं खरंच सोलार एनर्जी किंवा सोलार पॅनल याविषयी ज्यांना माहिती नव्हती त्या सगळ्यांनाच आपण खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलंय आणि मुळात आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आम्हा केलं त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानते. माझेही पूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमला खूप खूप आभार. नक्कीच. मला वाटतं अक्षय ऊर्जेचं वरदान असणारा हा सोलार पॅनल प्रत्येकाने बसवावा म्हणून भारत सरकार सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे आणि मुळात ही ऊर्जा अक्षय ऊर्जा आहे हे लक्षात घेऊन या पद्धतीने आपण अधिक माहिती काढून जर यासाठी प्रयत्न केले तर सगळ्यांनाच याचा फायदा होणार आहे. सखी सह्याद्रीमध्ये आपण असेच वेगवेगळे विषय घेऊन नेहमीच भेटत असतो. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता मात्र निरोपाची वेळ झाली आहे. नमस्कार.